हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि सकाळ सकाळची वेळ होती। अंगणामध्ये असं छान असं वातावरण आणि बाहेर ना सकाळ सकाळी खूप छान वाटतं। रात्री हलका फुलका पाऊस पडल्यामुळे सकाळ सकाळी एकदम प्रसन्न असं वातावरण झालं होतं आणि आमचं घर शेतामध्ये असल्यामुळे असा व्यू येतो सकाळ सकाळचं शेतामध्ये असं वाटतं। तर खूपच छान आहे आणि बाकी घरातली कामं सगळ्यांची चालू आहेत काही ना काहीतरी। माझं पण किचनचं काम चालू होतं। मला आज इडली आणि चटणी बनवायची होती। अजून बाकी आंघोळ वगैरे झालं नव्हतं तर म्हटलं पहिल्यांदा थोडा स्वयंपाक वगैरे पण बनवून घेऊया आणि बाकी इडलीची वगैरे तयारी करून घेऊया। आणि आता इथं मी आपली खोबऱ्याची चटणी बनवून तयार करून ठेवते, कारण सगळे आंघोळ करून वगैरे आले ना नाश्त्याला मग लगेच सगळ्यांना नाश्ता देता येईल। अजून थोडा वेळ टाईम आहे माझ्याकडं, तोपर्यंत म्हटलं भाकरी वगैरे बनवून घेऊया। मी चहा घेतला नव्हता, अजून चहा पण घेते। सकाळ सकाळी कामाची एवढी गडबड असते, थोडीफार कामं आवरते त्याच्यानंतर निवांत चहा घेते। फौजींची आंघोळ झाली आहे, फौजी आहे तिथं माझ्यासोबत चहा वगैरे घेत आहेत। तर आता दोघांनी मिळून मस्त चहा वगैरे घेतला आणि बाकी स्वयंपाकाची थोडीफार तयारी केली। सकाळ सकाळी थोडी गडबडच असते, कोणतं काम करावं हे का ते समजत नाही। अर्णव कुणाल गावी आल्यापासून ना खूप आळशी झाल्यात, लवकर आंघोळ करत नाहीत। उठलं की बाहेर खेळायला जायचं, कुठं ना कुठं फिरायचं आणि माझं कसं किचनमध्ये थोडं लक्ष असतं, त्यामुळे त्या दोघांना आंघोळ वगैरे त्यांचे पप्पा बाबा आजी कोण पण घालतंय। तर माझं आता इथं चाललं आहे किचनमधलं आवरायचं। आता मला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे, तर त्याच्यासाठी एकदम ताजा ताजा कढीपत्ता आपल्या घराच्या पाठीमागच आहे, तर म्हटलं चला घेऊन जाऊया। आणि इथं गावी आल्यानंतर ना मी एकदम असा कढीपत्ता फ्रीजमध्ये आणून ठेवत नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा घेतो, कारण आपल्या घराच्या पाठीमागच आहे, जास्त काही लांब पण जायचं नाही। तर मस्त ताजा ताजा कढीपत्ता घ्यायचा, इथंच बाहेर पाण्याची टाकी आहे, लगेच फ्रेश धुतलाय। आणि चला आता मी चटणी वगैरे पण बनवून घेईन आणि आता इथं मी स्वयंपाकाची पण तयारी करते। भाकरी वगैरे पहिल्यांदा बनवते, कारण माझे सासरे आहेत ना ते सकाळ सकाळी असं नाश्ता वगैरे काही करत नाहीत, इडली वगैरे त्यांना प्रॉपर जेवणच लागतं। तर म्हटलं त्यांना भाजी भाकरी वगैरे बनवून ठेवते आणि मुलांची वगैरे आंघोळ झाली ना सर्वांची मग मी इडल्या वगैरे बनवायला घेईन। तर छान वाटतंय गावाकडं सकाळ सकाळी मस्त आपलं फ्रेश फ्रेश वाटतंय। चला आता स्वयंपाक झाला की लगेच मग इडल्या वगैरे बनवून घेईन। भात आमटी भाजी अजून बनवायची आहे। वरती गॅसवरती मी भाजी वगैरे फोडणी टाकली आहे, खाली गॅसवरती भाकरी वगैरे बनवतोय आणि अर्णव कुणाल पण येतील आता नाश्ता करायला। चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि गावाकडचे व्हिडिओ आमचे कसे आवडतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि माझं स्वयंपाक वगैरे बनवून झाला, सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आपल्या अंगणामध्ये नारळीचे झाड आहेत ना तिथं भरपूर असे नारळ पडत आहेत। तर अर्णव तुम्हाला दाखवत आहे की आमच्या नारळाच्या झाडाचे नारळ वगैरे इथं पडल्यात। बाहेर अर्णवचं चाललं होतं शूट घ्यायचं, आतमध्ये माझी कामाची गडबड। तर आता इथं मी किचन वगैरे पण क्लीन करून घेते, लगेच स्वयंपाक वगैरे झाला ना लगेच मग किचन वगैरे क्लीन करून घेतो। तर बाकीचे पण फरशी अजून पुसायची होती, कपडे वगैरे पण धुवायचे आहेत। पहिल्यांदा म्हटलं आपलं आतमधलं आवरूया किचनचं, नंतर बाहेरची बाकीची कामं पण करता येत आहेत। चला तर आता सगळं पटपट आवरून घेते, करा ब्लॉग कंटिन्यू। घरातली कामं सगळी आवरल्यानंतर मला दळप करायचं होतं
तर आपलं जे धान्य आहे ना ते जास्त दिवस टिकून राहण्यासाठी याच्यामध्ये कडुलिंबाचा पाला घातला असतो, तर त्याला आता वारं देऊन मी काढत आहे। तर हा व्हिडिओ छोटासाच होता, मी इथं संपवते। हा व्हिडिओ माझा गावाकडला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जसा घ्यायला जमेल तसा घेतलाय। थोडा छोटा होता पण तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा। चला तर भेटूया उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र।